तर पुण्यातल्या मुठा नदीच्या पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे, त्यामुळे डेक्कन परिसरातील बाबा भिडे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण 100% भरलंय। धरणातनं विसर्ग सुरू झालाय, त्यामुळे भिडे पुलाला पाणी लागलंय। तर सतर्कतेचा उपाय म्हणून बाबा भिडे पुलावरनं वाहतूक करू नये अशा सूचना करण्यात आल्या आहेत। तर दरवेळेला आपण बघतो भिडे पूल हा पाण्याखाली जात असतो, मात्र यावेळेला सुद्धा मुठा नदी जी आहे ती आता दुथडी भरून वाहू लागली आहे। तसंच खडकवासला धरणातनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय आणि त्यामुळे या नदीला पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळे पहिल्यांदा या पाण्यामुळे जो पूल बुडतो तो म्हणजे भिडे पूल, आणि सध्या भिडे पूल हा पाण्याखाली गेलेला आहे आणि त्यामुळे या परिसरातली वाहतूक मात्र सध्या बंद करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात या संदर्भात। रेवती हिंगवे सध्या पुण्याहून आपल्या सोबत जोडली गेली आहे। रेवती, काय सध्याचे अपडेट्स? आपण काल रात्रीपासून आपण बघतोय की पुणे शहरात मुसळधार पाऊस होत आहे। त्यामुळेच डॉक्टर सुहास दिवसे पुण्याचे जिल्हाधिकारी त्यांनी मावळ, मुळशी, खडकवासला या परिसरातील शाळा देखील बंद करण्यात आलेल्या आहेत। परंतु असं असताना देखीलही डेक्कन परिसरातील जो भिडे पूल आहे तिकडे पुणेकर सारखं येत जात आहेत आणि त्याच्यामुळे सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून हा रस्ता बंद देखील करण्यात आलेला आहे। 40,000 क्युसेक पाणी ह्या खडकवासला धरणातून विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे पुणे शहरात पाणी सगळीकडे दिसत आहे। नक्कीच रेवती, मात्र पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पुण्याला। कोणकोणत्या परिसरामध्ये जोरदार पाऊस कोसळणार, काय सध्या वर्तवण्यात आलेली आहे शक्यता हवामान विभागाकडून? हवामान विभागाकडून रेड अलर्ट हे जाहीर करण्यात आलेलं आहे। दिवसभर पुणे शहरात पाऊस होण्याची मुसळधार पाऊस होण्याची देखील शक्यता आहे। त्यामुळे काम असल्याशिवाय बाहेर पडू नये हे सुद्धा आदेशात दिलेलं आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद रेवती या संपूर्ण माहितीसाठी।